हाय हॅलो रेव्हरंड सुधीर चौहान फ्रॉम पुणे. आज आपल्या समोर आम्ही एक प्रमोशनल व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि अनेक दिवसापासून अनेक समाजसेवी संस्था, NGOज, अनेक चर्च, अनेक संस्था आम्हाला आग्रह करत होते की जे काही आपण आत्मसात केलेलं आहे, आपण या दिवसामध्ये जे काही शिक्षण घेतलेलं आहे ते आमच्या तरुणांपर्यंत, आमच्या मंडळांपर्यंत, आमच्या यूथ पर्यंत अपन आनावा. और इसीलिए हम इस प्रमोशनल वीडियो के द्वारा हम क्या देने जा रहे हैं और मेरे पास आपके लिए, इन यूथ के लिए क्या है, ये आज मैं इस वीडियो के द्वारा आपके सामने प्रस्तुत करने जा रहा हूं. फर्स्ट आई इंट्रोड्यूस माई सेल्फ, रेवरेंड सुधीर चौहान, SSC board paper setter, as well as coordinator of extension department, moderator of mathematics, and last 4 years से SCRT जो गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की संस्था है, एजुकेशन डिपार्टमेंट से रिलेटेड है, उसमें कोऑर्डिनेटर की जो ट्रेनिंग होती आहे ती मागील 4 वर्षापासून मी घेत आहे आणि त्यानु एक काउन्सिलर म्हणून देखील मी आता सर्टिफाईड काउन्सिलर म्हणून तुमच्या समोर आलेलो आहे. पुष्कळ सर्टिफिकेट आता आपण स्क्रीनवर बघणारच आहात की त्यामध्ये कोणकोणते असे सर्टिफिकेट आहे जे गव्हर्नमेंट आणि एज्युकेशन डिपार्टमेंटने मला दिलेले आहे. आणि यामुळे आता मी एक सर्टिफाईड काउन्सिलर म्हणून जे काय शिक्षण, जे काय विविध प्रकारचं नॉलेज मी प्राप्त केले वो सभी आपके सामने लेकर इस समय में प्रस्तुत होने जा रहा हूं. उसका एक झलक आपको दे रहा हूं. लेकिन अब हमें ऑनलाइन नहीं तो ऑफलाइन, हमें ऑफलाइन आपके बीच में, आपके यूथ के बीच में, आपके इन जवानों के बीच में, इन बच्चों के बीच में आना है और उन बच्चों को 1-to-1 या एक ग्रुप में या बच्चों के साथ पेरेंट्स को हमें काउंसलिंग करना है. और इसके लिए सेक्स एजुकेशन या एड्स एजुकेशन का भी ट्रेनिंग मैंने पूरा किया है. और इन सब पैकेज के साथ आपके सामने मैं जल्द ही उपस्थित हो रहा हूं और जो तैयारी अनेक सालों से मैं कर रहा हूं और जो आपके बीच में अभी तक मैंने विविध प्रोजेक्ट दिए हैं, जैसे उसे आपने काफी अप्रिशिएट भी किया है. आपने वीडियोस जो 500+ है, आत्मिक यात्रा विद रेवरेंड सुधीर चौहान, ये सरमन्स आपने देखे, बाइबल स्टडी में आप हमसे कनेक्ट हुए, म्यूजिकल कॉन्सर्ट आपको हमने विविध चैनल की तरफ से दिए हुए, ट्रैवल्स कमेंट्री आपने देखी है और इसी प्रकार से इंटरव्यूज भी आपने देखे. तो आज हम ये सब बातें एक तरफ रखते हुए अब ऑनलाइन से ऑफलाइन आपके बीच में भी आने जा रहे हैं. और इसके लिए फिर से हम ओजस प्रोडक्शन और ओजस चौहान इसके आभारी है, क्योंकि उन्होंने हमें यहाँ तक आपसे इस स्क्रीन पर कनेक्ट रखा हुआ है. और मेरे कारण, या कहिए कि इस कार्य के कारण आपके जीवन में या आपके दिलों में एक जगह में बना पाया हूं. अब उस जगह को और मजबूत करने के लिए आणि ते आणखीन सुदृढ करण्याचा ही संधी मला मिळालेली आहे. आणि त्यासाठी जे विविध उपक्रम जे मी काउन्सिलिंगच्या स्वरूपात आपल्या समोर सादर करणार आहे, त्याचे एक झलक किंवा त्याचे एक पॉइंट्स मी आपल्या समोर देऊ इच्छितो. आपल्या सर्वांना इंट्रोड्यूस माय सेल्फ, आय एम रेवरेंड सुधीर चौहान, MSc इन मैथमेटिक्स, MA इन पॉलिटिक्स, एज वेल एज MA इन एजुकेशन. और साथ में जो आप अभी देख रहे हैं कि काउंसलिंग के 4 अलग अलग सालों में जो स्टडी मैंने की है, ये सब पूरा करने के बाद MDU और BTH इन डिविनिटी, ये सब मैंने पूरा किया है. और अब जो कुछ प्रभु में मुझे प्राप्त हुआ है, जो कुछ ज्ञान मुझे प्राप्त हुआ, समाज का एक ऋण, एक समाज की जिम्मेदारी है मुझे, और इस जिम्मेदारी के लिए और जिम्मेदारियों को जानकर मैं आपके सामने कुछ यूथ के लिए काउंसलिंग का कार्य करने जा रहा हूं. साथ में करियर गाइडेंस, इन दिनों में बहुत आवश्यक ऐसा भाग है कि हमारे बच्चों को जॉब नहीं मिल रहा है, करियर का प्रॉब्लम है. उसके लिए भी मैं आपके सामने हजारों ऐसे स्ट्रीम से जो आपके बच्चों को और आपके आने वाले 10th और 12th के बाद के जो स्ट्रीम्स की चुनाव है कॉलेजेस से, उसके बारे में भी जानकारी दे रहा हूं. तो कुछ टॉपिक
हाईलाइट मैं आपके सामने करूंगा, काही टॉपिक्स मैं आपल्या समोर सादर करणार आहे. कृपया ते शेवटपर्यंत आपण लक्ष देऊन ऐका, यासाठी की येणाऱ्या दिवसामध्ये जर आपण मला आपल्या त्या चर्चमध्ये किंवा त्या संस्थेमध्ये आपण बोलू इच्छितात तर कोणते असे टॉपिक्स आहे ज्यावर मी आपल्या मुलांशी तरुणांशी संवाद साधू शकतो. पहिला विषय जो आहे तो फार महत्वाचा आहे, कारण की हे सगळं सायंटिफिक नॉलेज आहे, हे इंटरनॅशनल नॉलेज आहे, हे काही निवडक भारतीय नव्हे, तर हे सायंटिफिक ऍज वेल एज आपण म्हणूया की हे बिब्लिकल जे गायडन्स देखील यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तर पहिला विषय जो मी घेऊ इच्छितो किंवा घेणार आहे तो आहे ब्रेन सायन्स, ज्याला आपण फोर्नॉलॉजी असं म्हटलेलं आहे. आणि त्याद्वारे मेंदू जो आहे, आपला मेंदू ते एक महत्वाचं कार्य मनुष्याच्या जीवनामध्ये करत असतं. जे संपूर्ण शरीराचं नियंत्रण त्याच्यामध्ये असतं. त्याची कार्यपद्धती किंवा तिची द्वारे जीवन पद्धतीमध्ये काय बदल होतं, हॉर्मोनल चेंजेस आहे तरी काय, तरुण आणि तरुणाकडे वाटचाल करणाऱ्या जीवनामध्ये ऐसी कौन सी बातें हैं जो बदलती चली जाती है, और इसकी जानकारी न होने के कारण कई बार हम डिप्रेस हो जाते हैं, कई बार हम अपने उद्देश्य से भटक जाते हैं, और कई बार हम एडिक्शन में या डिप्रेशन में चले जाते हैं. तो इसलिए इस ब्रेन साइंस के बारे में जानना और आपके सामने एक टॉपिक ले रहा हूं. साथ में है अपयशाकडे कसे पाहावे, फेल्युअर इन लाईफ. आम्हाला या दिवसामध्ये असं दिसून येतं की अनेक युथ जे आहे त्यांच्या जीवनामध्ये किंवा अनेक तरुण मध्यमवर्गीय आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे फेल्युअर झालेले आहे. आणि त्यामुळे आपण ह्यामध्ये बघणार आहोत की हाऊ टू लुक ऍट फेल्युअर लाईफ. आणि त्याकरता अपयशाची मोजमाप, परत एक बार मी सांगतो, अपयशाची मोजमाप याचं काय स्केल आहे, चला अपन म्हणतो मापदंड क्या है उसके, ये हम जानना है. क्योंकि ये अपयश जो है, ये फेल्यूर जो है, हमारे जीवन पर, हमारे स्वभाव पर एक गहरा प्रभाव छोड़ता है और इसके परिणाम भी बहुत गंभीर होते और लाइफ लॉन्ग होते हैं. तो इसलिए इस फेल्यूर की तरफ हम कैसे देखेंगे. दूसरी बात, अगर हमारे जीवन में फेल्यूर आ गया, आम्ही अपयशी ठरलो, तर ते पचवायचं कसं, ते स्वीकारायचं कसं, आणि त्यासाठी जी पद्धती या काउन्सिलिंग मध्ये आपल्या मुलांना किंवा आपल्याला मी शिकवणार आहोत ती आहे सेल्फ मोटिवेशन मेथड, की स्वतःला कसं मोटिवेट करायचं आणि ज्याद्वारे आपण या फेल्युअर मधून बाहेर पडू शकतो. महत्वाचा तिसरा मुद्दा जो आहे तो मित्रमंडळी वातावरण, फ्रेंड्स अँड एन्व्हायरमेंट. ही आमच्या जीवनावर किंवा या तरुण वयामध्ये किंवा आपण किशोरावस्थामध्ये आपण म्हणू किंवा टीनेजर्स मध्ये एक महत्वाचा असा भाग आहे, एक टप्पा आहे. त्याकडे अभ्यासपूर्ण जेव्हा आपण बघतो तर ह्या घटकाचा म्हणजे एन्व्हायरमेंट आणि फ्रेंड सर्कल याचा प्रभाव आमच्या जीवनावर होत असतो, आमच्या स्वभावावर होत असतो. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये या घटकाचा कसा योग्य प्रकारे वापर करता येईल, कारण की आमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये किती टक्के कोणाकोणाच्या घटकांचा किंवा आपण म्हणूया की चा उपयोग होत असतो ते देखील जाणून घेणं महत्वाचं आहे. त्यासाठी काही मेथड्स जे आहे, काही टेक्निक्स जे आहे ते आम्ही काउन्सिलिंग मध्ये वापरतो. प्रथम ज्याच्यामध्ये असते प्रेरणा पद्धती, इन्स्पिरेशनल मेथड, याबद्दल आम्ही शिकवणार आहोत. त्याचप्रमाणे त्यामध्ये प्रोत्साहन आणि प्रशंसा पद्धती, मोटिवेशनल मेथड, ये पद्धतियों को भी आपको सिखाकर इन बच्चों को, इस समस्याग्रस्त बच्चों को या उभरने वाले टीनेजर्स से जवानी की ओर चलने वाले इन बच्चों को कैसे इंस्पायर किया. फोर्थ पॉइंट जो है, तारुण्यात अस्थिरतेचं आपल्या जीवनामध्ये महत्वाचं कार्य असतं. जवानी में यूथ जो होते वो अस्थिर, इनस्टेबिलिटी की ओर बढ़ते हैं और ऐसे अवस्था में इनका मन कैसे स्थिर रखा जाए, माझ्यामध्ये काय बदल हवा आहे किंवा माझ्यामध्ये काय बदल येत आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी तरुण फार उत्सुक असतात. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा योग्य गायडन्स न मिळाल्यामुळे चुकीच्या सवयी, चुकीचा स्वभाव, चुकीच्या हॅबिट्स त्याच्या जीवनामध्ये येतात आणि अशा
त्यामुळे त्यांना जे चुकीचे संगत मिळते, मित्रता मिळतात, कंपनी मिळते, एन्व्हायरमेंट मिळतं आणि त्यापासून सुटका मिळू शकते किंवा नाही. आणि यासाठी देखील आपल्याला मार्गदर्शन आणि गायडन्सची गरज आहे. आणि योग्य प्रकारचं मार्गदर्शन मिळाल्यास मुलं कधी देखील आपल्या मार्गापासून, आपल्या ट्रॅक पासून बहकू शकत नाही. इसलिए इस मुद्दे को भी हम इस काउंसलिंग में समावेश करने जा रहे हैं. दुःखातून सावरण्याची क्षमता, एबिलिटी टू रिकवर फ्रॉम सफरिंग. मुलं सफर करत असतात या वयामध्ये. इस उम्र में वे दूसरे को, खास करके पेरेंट्स को, वो कुछ बातें बता नहीं सकते कि उनमें क्या बदल हो रहा, कुछ चेंज हो रहा है. शायद वो फ्रेंड्स से शेयर करे, शायद वो अपने साथियों से शेयर करे, परंतु पेरेंट्स से वो बताने में शर्माते हैं या हिचकिचाहट उनके जीवन में होती है. ऐसे समय में उनके बलस्थान काय आहे, त्यांच्या मर्यादा काय आहे, हे देखील ओळखून त्यांना सांगणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांचे स्ट्रॉंग पॉइंट काय आणि त्यांचे लिमिटेशन्स काय आहे किंवा आमची संस्कृती काय हे ची ओळख करून देणं देखील या वयामध्ये गरजेचं आहे आणि त्या काउन्सिलिंग मध्ये दिलं जाणार आहे. त्याचप्रमाणे लिंगभेद, जेंडर डिफरन्सेस, स्त्री आणि पुरुष हे जे लिंगभेद आहे किंवा जेंडर डिफरन्सेस आहे, त्यामध्ये आपल्याला अनेकदा दिसतं की स्त्रिया पुष्कळ प्रगती करत आहे किंवा मुली पुढे आणि पुढे पुढे वाटचाल करत आहे, तर दुसऱ्या बाजूला मुलांच्या जीवनामध्ये म्हणजे विशेष करून पुरुषांमध्ये आक्रमकता, आपल्याला ॲग्रेशन दिसून येते आणि त्यामुळे ॲग्रेशनमुळे त्यांचा जे काय आहे ते डिप्रेशन मध्ये जातात, स्ट्रेस मध्ये येतात. तर दुसऱ्या बाजूला मुली जे आहे त्यांच्यामध्ये सहनशीलता असल्या कारणाने ते पुढे जातात, परंतु अनेकदा त्यांची प्रगती देखील त्यांच्या मनावर जे परिणाम करते त्यामुळे त्यांचे विवाहाचे प्रॉब्लेम म्हणूया किंवा इतर धर्मीयामध्ये विवाहाची जे काही अडचणी आपल्याला या दिवसामध्ये दिसून येत आहे, समस्या आपल्या या दिवसात दिसून येते, त्याबद्दल देखील शिकणं आणि विशेष करून शिकवणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर आता जसं मी सांगितलं की नेक्स्ट पॉइंट आहे की आक्रमकता म्हणजे अँगरनेस किंवा ॲग्रेशन या नियंत्रणासाठी देखील नियोजनाची गरज आहे. असं नाही आम्ही म्हणू शकत की आमच्या रक्तामध्येच किंवा या वयामध्येच हे ॲग्रेशन येत आहे. आणि त्यामुळे प्लॅनिंग फॉर अँगर मॅनेजमेंट हे देखील एक काउन्सिलिंगचा भाग आहे आणि तो देखील या काउन्सिलिंग मध्ये मी आपल्या ह्या तरुण गटाला किंवा युथला देऊ इच्छितो की राग म्हणजे काय. आता हे ब्रेन सायन्स मध्ये आपल्याला मिळतं, सायकोलॉजी मध्ये मिळतं की राग हे काय हे सगळ्यात पहिले समजणं की लहान मुलांना का राग येतो, पुरुष आणि स्त्रीमध्ये राग येण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे आणि ते कमी जास्त असू शकतात का, कोणाला जास्त राग येतो, कोणाला कमी येतो. आणि या रागामुळे तुमच्या जीवन पद्धतीमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबियामध्ये वाद निर्माण होतात, त्याचप्रमाणे भांडणं निर्माण होतात आणि त्यामुळे घरातली परिस्थिती जी बदलत आहे. तर रागाचा उगम कुठे आहे आणि रागाला नियंत्रण कसं करायचं याबद्दल देखील शिकणं गरजेचं आहे. आणि पर्टिक्युलर एज मध्ये मुलं, तरुण मुलं किंवा आपण म्हणतो किड्स किंवा आपण म्हणतो टीनेजर्स हे लगेच आक्रमक होतात. त्या आक्रमकतेवर कशा प्रकारे कंट्रोल करणं हे देखील यामध्ये आपल्याला शिकायला मिळेल. आणि त्यामुळे ह्यात लाभ देखील आहे. रागाचे कोणकोणते लाभ आहे, कोणकोणते फायदे, योग्य प्रकारे जर राग नियंत्रित केलं तर हा मुलगा जो त्या रागाच्या मुळे मागे जात होता त्या रागाचा एडवांटेज घेऊन, उसका एडवांटेज लेकर आगे 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 बढ़ते हुए दिखाई देगा. इसलिए ये भी जानना जरूरी है. और इसके साथ में जो बिब्लिकल रेमेडीज है, पवित्र शास्त्रीय निरसन जे आहे ते देखील जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. पुढचा जो विषय आहे तो मोहपाश मुक्त जीवन, टेम्पटेशन फ्री लाईफ. आपल्याला माहिती आहे की युथ मध्ये, तरुणामध्ये एक निश्चित वय आल्यानंतर मोहात किंवा वासनेत किंवा देहिकतेमध्ये मुलं आणि तरुण व तरुणी सापडताना दिसतात. अशा समयी तुमचं लक्ष कुठे केंद्रित असायला पाहिजे, तुम्ही कुठे फोकस असायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला जी टेक्निक आहे ज्याला म्हणतात फोकसिंग अटेन्शन, या गोष्टी तुम्हाला यामधून शिकवल्या जातील. विश्वासणारा सहकारी हा तुमच्या मोहपाशातून बाहेर येण्याकरता, तुमच्या मोहपाशामध्ये तुम्हाला ताकत और बल देने वाला ये आपका फेथफुल कंपेनियन होता है. तो इस कंपेनियन से
किस प्रकार से कनेक्ट हुआ जाए, या दूसरी भाषा में हम कहें कि ऐसा कंपेनियन बनकर हम अपने साथियों को किस प्रकार से इस टेम्पटेशन में से बाहर निकाले, इसके लिए भी ट्रेनिंग दी जाएगी। शैतान, ये बहुत महत्वपूर्ण है कि फाइट अगेंस्ट द शैतान, शैतान के विरुद्ध हमें संघर्ष करना है, क्योंकि शैतानी वृत्ति जब हमारे जीवन में अपने शरीर को, अपने माइंड को और साथ में हम ब्रेन को, विचारों को जब कंट्रोल कर लेती है, तो ऐसी बातें हमारे जीवन में घटित हो जाती है, ऐसी बातें हम कर बैठते हैं जिसके बारे में हमने सोचा भी नहीं होगा, या हम कहते अरे इस परिवार में ये ऐसा हो भी सकता है, इसके बारे में हमने कभी भी सोचा नहीं। तो ये भी हमें इस काउंसलिंग सेशन में देखने को मिलेगा। मोहपाशी आध्यात्मिक वाढीची पायरी देखील असू शकते। यस, आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक वाढी करता मोहपाश देखील महत्वाचे घटू शकतात। म्हणजे ग्रोईंग थ्रू द टेम्पटेशन, म्हणजे मोहपाश धरून देखील, नुसतं मोहपाश घालवून नाही, तर मोहपाश धरून देखील आम्हाला प्रगती साध्य करता येते। कारण की मोहपाशापासून जगामध्ये कोणी देखील सुटला नाही। त्याला कसं नियंत्रण करायचं आणि त्या नियंत्रणाच्या द्वारे कशी प्रगती, कैसी तरक्की हम कर सकते, प्रोग्रेस कैसे कर सकते, इसके बारे में विचार करने के लिए कुछ मुद्दे हैं, जैसे कि हमारे इंटरनल इच्छा जो है वो, साथ में देवाबद्दल आणि देवाच्या कार्याबद्दल जी शंका आहे त्या अशा समय ती, त्याचप्रमाणे आमची जी फसवणूक झालेली आहे मित्रांकडून किंवा कुटुंबियाकडून किंवा परिस्थितीमुळे त्याबद्दल, किंवा आम्ही अनेकदा कळत नकळत काही आई वडिलांच्या आणि किंवा देवाच्या आज्ञा मोडतो किंवा त्यांच्या विरोधात जातो, त्याबद्दल शिक्षण, मोहपाशवर कशा प्रकारे मात करायचं, आणि अशा प्रकारे या सर्व गोष्टी मोहपाशाच्या समवेत, मोहपाशाला धरून ग्रोईंग थ्रू द टेम्पटेशन ह्या विशेष करून ट्रेनिंग सेशन मध्ये एक महत्वाचा भाग असणार आहे। त्याचप्रमाणे लैंगिक वासना, सेक्शुअल लस्ट, हा देखील महत्वाचा विषय आहे। कारण की मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की अनेक वर्षापासून मी ऍज अ ट्रेनर म्हणून सेक्स एज्युकेशन, त्याचप्रमाणे एड्स एज्युकेशन मध्ये कार्य करत असताना त्या मुलांना कशा प्रकारे या सर्व गोष्टीवर नियंत्रण मिळवायचं आणि त्या नियंत्रणाच्या द्वारे कसं यश संपादन करायचं, परंतु अनियंत्रित सेक्शुअल जे तुमच्या भावना आहे त्याला कशा प्रकारे आम्हाला कंट्रोल करायचं हे देखील शिक्षण देणं अतिशय गरजेचं आहे। आणि त्यामुळे त्याची शास्त्रोक्त कारणे, सायंटिफिक रिझन की लैंगिक वासना ही चुकीची आहे किंवा चुकीच्या नाही, चुकीच्या नाही तर मग कोणत्या अशा गोष्टी आमच्या शरीरामध्ये किंवा आमच्या डोक्यामध्ये किंवा आमच्या शरीरामध्ये हार्मोनल सिक्रेशन होतं त्यामुळे निर्मित होतं, आणि त्याला कशा प्रकारे सायंटिफिकरित्या, त्याचप्रमाणे वचनाच्या द्वारे आम्ही नियंत्रित ठेवू शकतो हे देखील आपण शिकतो। त्याचप्रमाणे नियंत्रण करता उपाय, रेमेडीज, यस, ते नियंत्रण मिळण्याकरता विविध उपाय आहे, टेक्निक्स आहे, मेथड आहे, आणि त्या सर्व गोष्टी देखील आपल्याला या काउंसलिंग सेशन्स मध्ये दिसतील। त्याचप्रमाणे बिब्लिकल एस्पेक्ट, साथ में पवित्र शास्त्र हमें इस प्रकार की किस प्रकार का शिक्षा, ज्ञान, नॉलेज और आज्ञा देता है, ये भी हमें जानना जरूरी है। तो ये सब बातें सेक्सुअल लस्ट के इस टॉपिक के अंतर्गत आपके इन बच्चों को कहिए, या जो भी हमारे सामने जो सुनने वाले प्रेक्षक है, या इस जो सामने बैठे हुए जो समस्याग्रस्त व्यक्ति, इनको दी जाने वाली है। साथ में प्रेम, मैत्री, आकर्षण, लव, फ्रेंडशिप एंड अट्रैक्शन, ये तीन बातें जो है वो हमारे जीवन में महत्वपूर्ण घटक है। हर व्यक्ति इनमें से होकर जाता है, क्योंकि हार्मोनल चेंजेस के कारण किंवा जीवशास्त्रीय बदलामुळे शरीरामध्ये अनेक गोष्टी फलित किंवा निर्मित होत राहतात। त्याचा रिझल्ट जो आहे तो तुमचा स्वभाव आहे, आणि अशा कोणत्या गोष्टी, कोणतं हार्मोनल सिक्रेशन होतं ज्यामुळे प्रेम हे निर्मित होतं, आणि ती मैत्री कोणती योग्य आहे किंवा अयोग्य, जीवनामध्ये मैत्रीचं स्थान काय आहे, आणि मैत्री आणि आकर्षण मीन्स फ्रेंडशिप अँड अट्रॅक्शन, त्याचप्रमाणे लव आणि अट्रॅक्शन यामध्ये काय डिफरन्सेस आहे, ते योग्य कोणतं आहे, अयोग्य कोणतं आहे, आणि कोणत्या वयामध्ये फ्रेंडशिप टिकवणं आणि कोणत्या वयामध्ये लव आणि प्रेमामध्ये वाढणं हे आमच्यासाठी योग्य आहे, हे देखील या ट्रेनिंग सेशन मध्ये प्रॅक्टिकली किंवा आम्ही म्हणूया की पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या द्वारे देणार आहे।
परत एक बार मी आपल्याला सांगू इच्छितो, हे सर्व जे काय आपल्याकडे आम्ही सेमिनार घेणार आहोत, त्यामध्ये नुसतं लेक्चर प्रवचन नाही, तर ते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असणार आहे, की त्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या द्वारे किंवा आम्ही म्हणूया की समोर प्रॅक्टिकलच्या द्वारे आम्ही सर्व गोष्टी मुलांच्या मनामध्ये, या तरुणांच्या मनामध्ये रुजवणार आहोत, यासाठी या शिक्षणाच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये एक मोठा बदल, अपेक्षित बदल घडून यावा. त्याचप्रमाणे लिंगभेद व आकर्षण, सेक्सेस अँड अट्रॅक्शन, आम्हाला नैसर्गिक लिंग भेदाचा सन्मान करावा लागणार आहे. स्त्री आहे तर स्त्री म्हणून मला जगायचं आहे, पुरुष आहे तर शेवटपर्यंत माझ्यामध्ये बदल होणार नाही. आणि या भावना घेऊन जगत असताना आम्ही एकमेकांचा रिस्पेक्ट, सन्मान करणं देखील अतिशय गरज आहे. परंतु कधी कधी आम्हाला नाकार आल्यानंतर, किंवा आम्हाला कोणीतरी रिफ्यूज, किंवा आम्हाला कोणी हमें किसी ने रिजेक्ट कर दिया, तो हमारा जीवन पूरी तरह से उद्ध्वस्त हो गया, पूरी तरह से बर्बाद हो गया, ऐसी सोच भी हमारे जीवन में काम करती है. और उसके बाद बहुत सारी बातें जो आती है, वो आती है डिप्रेशन हमारे जीवन में आता है, हमारे जीवन में पूरी तरह से ऍडिक्शन आ जाता है. आणि ऍडिक्शन मुळे, आणि ह्या वेळेस जसं मोबाईलचं ऍडिक्शन म्हणतो, ज्या प्रकारे वेगवेगळ्या नशा, ज्या म्हणतो सिगरेट आहे, दारू आहे, त्याचप्रमाणे आम्हाला असं दिसतं की ड्रग्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन आहे, केमिकल्स आहे, यांचा आम्ही ऍडिक्शन मध्ये सापडतो. आणि त्यातून बाहेर कसं पडायचं हे देखील आम्हाला सांगायचंय. त्याचप्रमाणे या दिवसामध्ये नेट, पॉर्न साईट ह्याच्या अट्रॅक्शन मध्ये पण युथ पूर्ण आपलं जीवन बर्बाद करत आहे. त्या समय त्या गोष्टी कशा नियंत्रित करायच्या या गोष्टी देखील सांगितलेल्या जातात. त्याचप्रमाणे नोकरी न मिळाल्यामुळे, हवं तसं यश न मिळालं, स्पर्धेमुळे और विविध प्रकार की स्पर्धाओं में पीछे रहने के कारण, या स्पर्धाओं में यशस्वी होने के बावजूद भी जॉब न मिलना, और साथ में स्पर्धाओं में कहीं तो भी अपयश आने के पश्चात हम डिस्ट्रॉय हो गए, हमारे अब जीवन का कोई अर्थ नहीं रहेगा, ऐसा सोचकर अनेक यूथ, अनेक लोग इन दिनों में पीछे चले जा रहे हैं. और इसके बारे में भी हम वहां पर डिस्कस करने जा रहे हैं. तो मानसिक जो अनेक बीमारियां हैं, मानसिक जो अनेक हमें प्रॉब्लम दिखाई दे रहे, उसके बारे में साइंटिफिक नॉलेज के साथ साथ उसे कंट्रोल करने के लिए जो रेमेडीज है, उपाय है, वो तो बताए जाएंगे ही जाएंगे. लेकिन बिब्लिकल, जो हम पवित्र शास्त्र में चलने वाले मसीही लोग हैं, उन लोगों को किस प्रकार से इससे दूर रहना है, या इस पर चलते समय कौन सी ऐसी बातें हैं जिसको हमारे जीवन में हमें अमल करना है, और ये बातें इसके अंदर दिखाई देगी. और साथ में सबसे महत्वपूर्ण जो बात है, जो मैंने आखिरी में आपके लिए रखी हुई है, और वह है करियर काउंसलिंग एंड गाइडेंस. इसके लिए काफी लगभग 2 साल से मैं जो प्रशिक्षण ले रहा था, और मैंने जैसे आपको शुरू में ही बताया कि मैं इसके लिए सर्टिफाइड काउंसलर हूँ एजुकेशन डिपार्टमेंट महाराष्ट्र गवर्नमेंट का. तो हमारे बच्चों को इसका लाभ हो, हमारे इन पीढ़ी को उसका लाभ हो, इसके लिए भी आपको यहाँ पर कुछ बातें सिखाई जाएगी, बताई जाएगी. कि इसमें 2 बातें, एक बातें कहलाई जाती है कन्वेंशनल करियर, मतलब पारंपरिक जो हम सालों से करते आ रहे, वो कन्वेंशनल स्टडी होती है. और दूसरा होता है वोकेशनल करियर, जो किसी जॉब से रिलेटेड, किसी जॉब या किसी कार्य से रिलेटेड ट्रेनिंग होती है. और दोनों भी महत्वपूर्ण है. लेकिन ये करते समय हमारे जो सोच है कि साइंस, आर्ट्स, कॉमर्स इस फील्ड में जाना है, लेकिन इस ट्रेनिंग में आपको हजारों, मैं फिर से रिपीट कर रहा हूं, 2, 3, 4, 5, 10 स्ट्रीम ने हजारों स्ट्रीम से आपको वाकिफ कराया जाएगा. त्याचे इंट्रोडक्शन, आपला परिचय दिला जाईल. आणि विशेष करून आपल्या जीवनामध्ये, किंवा ज्याला आपण निश्चितच म्हणतो की तुमचा इंटरेस्ट काय आहे, तुमच्यामध्ये स्किल काय आहे, तुमचा ऍप्टिट्यूड काय आहे, हे बघून, ये जानकर, स्किल, आपके जीवन का इंटरेस्ट, आप में क्या कैलिबर है, आपके परसेंटेज कितने हैं, आपकी सोच कितनी है, ये सब बातें देखकर आपको इन स्ट्रीम से इंट्रोड्यूस कराया जाएगा कि आप इन स्ट्रीम्स को चुने. और इस स्ट्रीम को चुनते समय आपको एंट्रेंस एग्जाम कौन सी देनी पड़ेगी,
किस कॉलेज में आपको आपके एप्टीट्यूड के हिसाब से एडमिशन लेना चाहिए, उस कॉलेज का चुनाव कराया जाएगा, उसका एंट्रेंस कब होता है ये आपको जानकारी देगी। उसके अलावा उस एंट्रेंस एग्जाम की जो प्रोसेस क्या है, ऑनलाइन है ऑफलाइन है, पैटर्न एग्जाम का क्या है वो भी बताया जाएगा। साथ में जॉब पैकेज जिसके बारे में सभी उत्सुक रहते हैं कि जॉब इससे मुझे कौन सा मिलेगा, तो जो कौन कौन से जॉब मिलने वाले वो आपको स्क्रीन के ऊपर या लैपटॉप के ऊपर दिखाया जाएगा। और साथ में इस जॉब के लिए आपको कम से कम स्टार्टिंग में और बाद में कितना पैकेज मिलेगा, मतलब सैलरी कितनी और कैसी बढ़ती जाएगी, इसके बारे में जानकारी दी गई। और ये सब जो स्ट्रीम्स के बारे में, कॉलेजेस के बारे में आपको बता रहा हूं, ये सिर्फ महाराष्ट्र नहीं, इंडिया नहीं, तो वर्ल्ड वाइड है। तो इसलिए आपका एप्टीट्यूड, आपका स्किल, आपके इंटरेस्ट, ये जानकर सिलेक्शन करना बहुत महत्वपूर्ण है। और अगर हमने कन्वेंशनल सब बातें करते रहे, पारंपरिक तरीके से पढ़ते रहे, तो आने वाले दिनों में सिर्फ हम क्वालिफाइड रहेंगे, हाईली। अंत में मैं आपको यही सुझाव देना चाहूंगा कि आप इस अवसर का अवश्य फायदा ले। सिर्फ ये यूथ के लिए नहीं, ये सिर्फ टीनेजर्स के लिए नहीं, ये सब किड्स के लिए नहीं, तो पेरेंट्स के लिए भी उतनी ही महत्वपूर्ण बात है। क्योंकि इन दिनों में जो असमाधानी बच्चे हैं, जो परेशान बच्चे हैं, जो एडिक्शन में जाए हुए बच्चे, वे आत्महत्या की ओर, डिप्रेशन की तरफ बढ़ते जा रहे हैं। और इसके लिए भी जो अलग अलग मुद्दे हैं, वे भी इन बच्चों को सिखाया जाएगा कि अपनी भावनाओं पर, म्हणजे आपल्या भावनावर कसं नियंत्रण मिळवायचं, ते शारीरिक भावना असतील, मानसिक भावना असतील, त्याचप्रमाणे ऍडिक्शन जे आहे, व्यसन आहे, त्यापासून मुक्ती करण्याकरता, त्यापासून बाहेर पडण्याकरता किंवा त्यापासून दूर राहण्याकरता अशा कोणत्या गोष्टी करता येतील। त्याचप्रमाणे आपल्याला पालक यांचा देखील सहभाग फार मोठा आहे। तर पालक कशा प्रकारे आपल्या मुलांना मोटिवेट करू शकतील, कशा प्रकारे त्यांच्याशी मित्रता साधून त्यांना हवं ते मार्ग जे त्यांच्यासाठी आणि आमच्या घरासाठी महत्वाचे आहे त्याकडे त्यांना पुढे घेऊन जाऊ शकतात। त्याचप्रमाणे अनेकदा गंभीर मानसिक आजार असतात ज्याची माहिती देखील आपल्याला नसते, जसं बायपोलर डिसऑर्डर या परिस्थितीमध्ये आपल्या जीवनामध्ये येऊ शकते, त्याबद्दल देखील आपल्याला शिकायला मिळेल। स्किझोफ्रेनिया हे एक नाव आहे, तर स्किझोफ्रेनिया याकडे देखील आपण शिकणार आहोत। अशा अनेक गोष्टी घेऊन आणि त्याचे लक्षण घेऊन, आजार घेऊन या मुलांची मानसिकता, त्याची सायकोलॉजी, त्याच्या शरीरामध्ये होणारे हॉर्मोनल चेंजेस, शरीरामध्ये होणारे बदल, या सर्व गोष्टी घेऊन आम्ही आपल्या जवळ येतो। मला विश्वास आहे की अनेक लोकांनी मला ऑलरेडी आमंत्रण दिलेलं आहे आणि मी लवकरच त्या विविध ठिकाणी सेमिनार ऑन स्क्रीन घेणार आहे। त्याचप्रमाणे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे, त्यामध्ये मुलांबरोबर चर्चा आहे, डिबेट आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टिव्हिटीज आहे। आणि त्याबरोबरच जसं मी आपल्याला सांगितलं की जे गायडन्स आहे, ज्याला म्हणतो, त्या सर्व जे काय करिअर गायडन्स आहे, काउन्सिलिंग आहे, त्याबद्दल देखील आपल्या सर्वांना माहिती देणार आहे। आजवर आपण आम्हाबरोबर आत्मिक यात्रा बरोबर आत्म्याच्या प्रवासामध्ये जोडले गेलेले, इथून पुढे आपण या मुलांना घडवण्याकरता जे एक मोठी ओझं प्रभूने मला दिलेलं, ते ओझं घेऊन आपल्याकडे येत असताना आपण निश्चितच मला आमंत्रण देणार आहे। त्याकरता आपल्या स्क्रीनवर माझा फोन नंबर, ईमेल आयडी देखील आपल्याला दिसणार आहे। आपण अवश्य माझ्याशी संपर्क साधा आणि आपल्या अपॉइंटमेंट, आपल्या डेट लवकरात लवकर फिक्स करा, यासाठी की ही जी टीम आहे, जी आपल्या येणाऱ्या दिवसाच्या मंदिरासाठीच नव्हे तर आपल्या घरासाठी फाउंडेशन आहे, ते जर विखरलं, ते जर अस्थिर झालं तर आमचं घर किंवा मंडळी कधी देखील टिकू शकत नाही। त्याला नुसती स्थिरता द्यायची नाही, तर त्याला इतकं मजबूत करायचं, येणाऱ्या अनेक पिढ्या ते आशीर्वादित अशा ठरतील। यासाठी परत एक बार आपल्या सर्वांना धन्यवाद, आभार। आपण प्रोमो बघा, इतरांना देखील शेअर करा आणि निर्णय घेऊन लवकरात लवकर आपण मला इन्व्हाइट करा। मी आनंदाने आपल्या जवळ येईन, आपल्या मुलांशी, आपल्या युथशी, त्यांच्या पेरेंट्सशी आणि विविध घटकांशी चर्चा करेन। आणि मला माहित आहे की हे सायंटिफिक नॉलेज आणि बिब्लिकल नॉलेज बरोबर जे माझा अनुभव आहे ते प्रभूपासून मला मिळालेला आहे, त्याचा लाभ आपल्या सर्वांना मिळणार आहे। धन्यवाद। आपण शेवटपर्यंत आम्हाबरोबर जॉईन राहिलेले, धन्यवाद। प्रभू आपल्याला आशीर्वाद देत। गॉड ब्लेस यू।